पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वाव, ही माती किती मऊ आहे। हो, माती नेहमी मऊच असते। थांब, थोडं धान्य घालते यात। काय पिकुचू, मातीमध्ये खेळतोयस? वा, व्हेरी गुड। हात थोडेसे डर्टी होत आहेत। अरे काय डर्टी बोलतो? अरे मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा मातीमध्ये माखून घरी जायचो, माहितीये का तुला? त्या हल्ली नाही, या लोकांना माती म्हणजे काय तेच माहिती नाही मुळात। पण मला माहिती आहे आजोबा माती। छान। सुनबाई, जानकी गेल्यापासून या घरामध्ये पहिल्यांदा घट बसली बरं का? आजोबा, घट बसल्यावर फार्मिंग करतात का? काहीही प्रश्न विचारतो। ते टोपलीत धान्य टाकतोय म्हणून विचारतोयस का? या टोपलीमध्ये ग्रो करतात का? हो, तशी पद्धत असते। टोपलीतल्या मातीत जे धान्य येतं त्याच्यावरून पीक किती येतं हे ठरवतात, बरोबर ना आजोबा? अरे बरोबर, पण तुला कोणी सांगितलं? बंडू काकांनी। अरे वा वा वा। या मिथिला आणि सिम्मी कुठे आहेत? येत असतील आजोबा। चला आपण नमस्कार करून घेऊ, चला। नेहा, आजोबा, ऍक्च्युली आजोबा चाळीत आहे ना दांड्या आहेत, सो आम्ही सगळे तिथेच जाऊ। अरे वा, जा की। आजोबा पण यायला थोडासा उशीर होईल, चालेल ना? चालेल ना, जा, मस्त मजा करून या। सगळे जात आहे ना? हो आजोबा। पप्पा, मी जाणार नाही। ऍक्च्युली मला ते नाचायला वगैरे आवडत नाही, सो आय एम सॉरी। काय बरोबर आहे, तुला नाचायला आवडत नाही, नाचवायला आवडतं ना? नाही पप्पा, तुम्ही ते घरात एकटे आहात ना, म्हणून तुम्हाला सोबत म्हणून राहणार आहेत त्या। ते दाखवायचं कारण झालं, खरं कारण हे आहे की तिला चाळीतला वास आवडत नाही, बरोबर ना? आजोबा, आम्ही नक्की गेलो तर चालेल ना? नाही म्हणजे मी यशला पण फोन करून तिथेच बोलव। अरे हो, चालेल की। किती वेळा विचारतेस, एका गोष्टीसाठी किती परमिशन्स काढतेस? थँक्यू पप्पा। थँक्यू म्हणजे तूही जाणारच त्याच्या बरोबर? हो। अगं हो काय हो, तिकडे ते दांडिया खेळणार आहेत, तुला जमणार आहे का? जमायचा प्रश्नच नाहीये। तू जायचं नाहीस तिकडे, तुला तुझी अवस्था नाजूक आहे, अशा अवस्थेत नाचायचं नाही। तुला काळजी घ्यायला हवी स्वतःची। मी काळजी घेईन ना पप्पा। नाही, तू जायचं नाहीस, आणि जायचंच असलं ना तर एका बाजूला कोपऱ्यामध्ये बसून राहायचं, नाचामध्ये भाग घ्यायचा नाही, कळलं? पण पप्पा मी पण नाही, बीड नाही, मी सांगितलं ना एकदा, दिस इज फायनल। आणि ऐकायचं नसेल तर मग सगळ्यांची परमिशन कॅन्सल। नमस्कार करा। मला जायचंय दांडिया खेळायला, मला नाचायला किती आवडतं।
माहेरी असताना ना सोसायटीच्या दांडियामध्ये ना मीच दांडिया क्वीन व्हायचे ना, आणि आता इतक्या वर्षांनी मला मनापासून नाचावंसं वाटतंय तर मोठी आई तू अजून रेडी नाही झालीस? अगं आपल्या दांडिया खेळायला जायचंय ना. जेवण झाल्यावर लगेच निघायचे. चाळी दांड्याची खूप मज्जा असते. तिथे खूप सारे गेम्स असतात. पिकुचनारा, तू वेड आहेस का? दांडियाला ना नाचायची मज्जा असते, गेम खेळायची नसते. हो ना मोठी आई? हो ग, मी पण ना आमच्या सोसायटीच्या दांडियामध्ये ना रात्रभर दांडिया खेळायचे ग. रात्रभर? हो. आज सुद्धा आपण रात्रभर नाचूया. तू लवकर तयार हो, आपण लगेच निघूया. हे एक मिनिट हा. हे बघा, वाव. वाव, ह्या ना डिझायनर दांडिया आहेत. तुम्ही छानपैकी धमाल करा आणि रात्रभर मस्तपैकी खेळा. तुम्ही? हा, तुम्ही दोघं. तू नाही येणार आहे? नाही ग. आजोबा बोलले म्हणून रुसली आहेस का? अगं नाही ग, तसं काही नाहीये. आणि आजोबा माझ्या चांगल्यासाठीच बोललेत ना. आणि तसंही ना आज मला जरा बरं वाटत नाहीये, म्हणून म्हटलं उगाच दगदग नको. तू दगदग करूच नको ना. एक जागी शांत बसून राहा. तू बसून बघ, काका काकू सुद्धा खेळत नाही. बसून बघतो ना तेव्हा मज्जा येते. नको ग बाळा. अगं मिथिला काकू, परी म्हणत होती तिथे मसाला दूध असतं आणि खूप सारा नाश्ता सुद्धा असतो. आपण दोघं मिळून मसाला दूध पिऊया आणि समोसा जलेबी सगळं खाऊया. नको रे राजा, खरंच नको. तुला माहितीये रात्री लकी ड्रॉ पण असतो. एकदा आईला स्टीलचा डब्बा मिळालेला. चल ना तू पण, तुला पण काहीतरी गिफ्ट मिळेल. नको ग बाळा. त्याचं काय आहे ना की मी आता एकटी नाहीये ना. माझ्या पोटात छोटस बाळ आहे की नाही, आणि मग बाळाला आवाजाचा त्रास होऊ शकतो ना. हो, आई सुद्धा म्हणते बाळांची काळजी घ्यावी. बाळांना आवाजाचा त्रास होतो ना, म्हणून तू नको येऊस. चालेल तुला? चालेल. हे पण पुढच्या वर्षी ना आपल्या सोबत बाळही असेल. आपण बाळालाच घेऊन जाऊया आता दांडिया खेळायला. चालेल. चला आता तुम्ही दोघं म्हणून मस्त मजा करा, धम्माल करा. हा, ओके. चालेल. चल. आई, तू पण बस ना एकत्र जेवायला, म्हणजे चाळीत लवकर जाता येईल. हो, तू जाऊन जेवून घे. ठीक आहे. आणि या दांड्या कोणी दिल्या? किती छान आहेत. मोठी आईने दिल्या. त्यांची तयारी झाली का? नाही, ती येत नाहीये ना. नाही येते म्हणजे? कोण म्हणाल तुला? ती स्वतः म्हणाली की मी येत नाहीये. तिच्याकडे छोटस बाळ आहे ना, मग बाळाला वेळेवर झोपायला लागतं. मोठी आई जर वेळेवर झोपली नाही तर बाळ पण वेळेवर झोपणार नाही. मग तिला वेळेवर झोपायला लागेल. काकूंचं नक्की काहीतरी बिनसलंय. आई, आता तू लवकर ये, आपण लगेच निघूया. हो बाळा, मी आलेच. हा, जा तू जा. काकू, काय झालं काकू? तुम्ही इथे किचन मध्ये कशाला? मी वाढते ना तुम्हाला, तुम्ही जाऊन बसा. काय झालं काकू? परी म्हणत होती तुम्ही दांड्याला आजोबा बोलले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? नाही ग, त्यांच्या परीने ते बरोबरच आहेत ना. मी पण तेच म्हणते काकू. किती वर्षानंतर इतकी छान बातमी मिळाली आहे, आणि त्यात कंडिशन पण अशी आहे की, आणि आजोबांचं आता वय झालंय ना, म्हणून त्यांना तुमची जास्त काळजी वाटते. त्यामुळे तुम्ही. मला कळतंय नेहा, म्हणून तर परीला म्हटलंय मी की मला नाही जमणार म्हणून. पण यायला काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही तिथे दगदग करू नका, तुम्ही फक्त एन्जॉय करा ना, बसून बघा. मी खोलीत जाते, तिथे शांतपणे जेवेन. माझं ना जरा डोकं दुखतंय ग. काय झालं काकू? डोकं का दुखतोय? अगं नाही, काळजी करायचं काही कारण नाहीये. तो डायनिंग टेबल पण किती उंच आहे ग.
मला त्याच्यावर बसून जेवायला जमत नाहीये. काकू खरं सांगा काय झालंय, तुम्ही मला नाही सांगणार? नेहा अगं, माझ्या माहेरी दरवर्षी मी गरबा खेळायचे. मला ना गरबा खेळायला खूप आवडतं ग. पण लग्न झालं आणि सगळंच बदललं. ना तर मनमोकळेपणे बोलता येतं, ना तर बेधुंद होऊन नाचता येतं. आणि माझ्या आयुष्यात मला आवडणारी सगळ्यात छान गोष्ट गरबा, तो तर आता आयुष्यातूनच संपला ग. आता इतक्या वर्षांनी पुन्हा हा विषय निघाला आणि मला ना पुन्हा गरबा खेळण्याची इच्छा झाली. मला हा मोह इतका का होतोय, कदाचित ना माझ्या बाळाचीच इच्छा असेल ती. म्हणून ठरवलं लग्नानंतर जे जे काही केलं नाहीये ना ते आपल्या बाळासाठी करायचं. पण बघ ना काकू, तुम्ही रडू नका, रडू नका. काकू तुम्ही चला आमच्या बरोबर, काही होणार नाही. अगं नाही, नको नेहा, पप्पांना नाही आवडणार ते. पप्पांनी एकदा सांगितले ना की खेळायचं नाही तर नाही खेळणार मी. आणि मी जर का तिकडे आले ना तर मग मला पुन्हा खेळायचा मोह होईल ग. त्यापेक्षा जाऊ दे ना, मी घरीच थांबते, तुम्ही जा सगळे. पिकूचू काय सांगते मी, स्ट्रॉंग बॉय व्हायचंय ना तुला. कमॉन, बी अ गुड बॉय. चल खाऊन घे, सुरुवात कर. पिकूची दादा भाजी मस्त आहे, खाऊन बघ. झाली का दांडियाची तयारी? हो, मोठी आईने मला दांड्या सुद्धा दिले. अरे वा, खरंच की. पिकुचू, तू पण काय दांडिया खेळणार का तिकडे जाऊन? मसाला दूध आणि नाश्ता. हो खेळणार ना, मी त्याला शिकवेन. अरे वा, व्हेरी गुड. तुझी आई आणि मोठी आई तयार झाले का? आई तयार होते, मोठी आई येत नाहीये. म्हणूनच तर तिने आम्हाला दांडिया दिल्या आणि म्हणाली खूप खेळा. मोठी आई काय येत नाही म्हणे? ती कशी येणार, तिच्याकडे छोटंसं बाळ आहे ना. मग बाळाला वेळेवर झोपायला लागतं आणि बाळाला आवाजाचा खूप त्रास होतो. आणि मोठी आई जर वेळेवर झोपली नाही तर बाळ पण वेळेवर झोपणार नाही, म्हणून तिला वेळेवर झोपायला लागेल. करेक्ट. आजोबा, मिथिला काकू म्हणाली की ती आधी खूप दांडिया खेळायची आणि अख्खी रात्र जागायची, हो ना? हो, ती जर आली असती तर किती किती मज्जा आली असती. हो ना. पप्पा, ही मुलं म्हणतात ते अगदी खरं आहे. मिथिलाला ना हे सगळं खूप आवडतं. इनफॅक्ट नवरात्र जवळ येते ना तशी महिनाभर आधीपासून तिची तयारी सुरू होते. इतकी खुश असते ती या दिवसांमध्ये. ह्यांचं अगदी खरं आहे. मी जे बोललो त्यामुळे कॅन्सल केलं असेल मिथिलानी. अरे माझं ताट जरा मिथिलाच्या रूम मध्ये आणून दे. सगळं वाढलंस ना? तू जायचं नाही सिगरेट. तुझी अवस्था नाजूक आहे, अशा अवस्थेत नाचायचं नाही. तुला काळजी घ्यायला हवी स्वतःची. येऊ का ग? हा बाबा, या ना. अरे तू बस बस बस, उठू नकोस, बस. काय ग एकटीच जेवत बसलीस? जरा शांतपणे जेवायचं होतं, उगाच सारखं खालीवर नको ना. सर, आठ. आज मीही इथेच जेवण म्हणतो. मलाही जरा वर खाली करायला नकोसं वाटतंय असं. चालेल ना तुला मी इथे जेवलो तर? हो. आणि असंही
माझी सून जर माझ्यावरती नाराज असेल तर मला एकट्याला बसून सुद्धा जेवताना टेन्शनच येणार ना. नाही पप्पा अगं नाही, मी चिडून नाही बोलते, तक्रारही नाही करते. मी तुला मगाशी जे बोललो ना ते काळजीपोटी बोललो. कसं असतं या गरबा तुमच्या दांडियामध्ये माणसं एकदा नाचायला लागलेले की बेभान होतात आणि मग थोडंच नाचते थोडंच खेळते असं म्हणून मग समजा काही विपरीत घडलं तर मग नाही का. आणि असंही वयोमानानुसार मला जरा टेन्शन जास्तच येतं. ही नुसती भीती आहे आजोबा, असं काही नाही होणार. आजोबा असं म्हणतात, मन चिंती ते वैरी न चिंती. असं झालंय तुमचं. काकूंची काळजी घेणं हे स्वाभाविक आहे, पण तरी आजोबा आम्ही सगळे आहोत ना त्यांच्या बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतंय, मिथिला काकू स्वतःची काळजी नाही घेणार का? बरोबर आहे का, पण मी पाहिलंय हा गरबा दांडिया सुरू झाला ना की बायका पुरुष बेभान होऊन नसतात का. आजोबा एक बाई नाही, एक आई येते आमच्या सोबत. आणि आई जेवढी मुलाची काळजी घेते ना तेवढी कोणीच नाही घेत. आपल्या घरी बाळ येणारे ते छान असावं, सुखरूप यावं, या सगळ्याची काळजी आपण घेतोय आजोबा. पण तरी एक गोष्ट खूप महत्वाची. कोणती? बाळाच्या आईनी आनंदी राहणं, खुश राहणं. लग्नाआधी मिथिला काकूंना गरबा दांड्या खूप आवडायचं, पण लग्नानंतर ते सगळं मागे टाकलं. पण आता यावर्षी संधी मिळालीये, विषय निघालाय, तर त्यांना पण इच्छा झाली. आजोबा प्लीज त्यांना येऊ द्या ना. ठीक आहे, पण तिथे गोंगाट खूप असतो ग. आजोबा चाळीत मुलीचा आवाज होत नाही, सगळं खूप वेल ऑर्गनाइज्ड असतं. आणि माणसांची गर्दी एवढी असते. गर्दी पण नसते आजोबा जास्त, फक्त चाळीतली माणसं. खरंच. आणि मिथिला काकू तर गरबे खेळणार पण नाही, हो ना? खरंच आजोबा प्लीज येऊ द्या ना त्यांना. तू आता एवढं म्हणतीयस तर हरकत नाही, पण तिची सगळी जबाबदारी तुझी आहे. हो पप्पा. जराही हायगाय होऊ देऊ नकोस. हो आजोबा. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू नेहा, तू बोललीस म्हणून झालं ग. आता पटकन तयार व्हा. आणि जेव्हा परीला कळेल ना मोठी आई येते तेव्हा ती पण खूप खुश होईल. हे आपण खूप धमाल करूया आता. पुन्हा एकदा सांग, जपा स्वतःला आणि मजा. नेहा, मी आज खेळे ना, पण थोडंसं. हो थोडस.